मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर सरकार उलथवून टाकेन असा इशारा महायुती सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। एकीकडे चलो मुंबईची हाक ते देत आहेत आणि दुसरीकडे आज अंतरवाली सराटीमध्ये जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेला त्यांनी महायुती सरकारला हा इशारा दिलाय। मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डवचिलं तर मी सरकार हुकूम फेकणार, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा। मी मुलाहिजा करणार नाही। माझ्या पोरात आणि माझ्या समाजाच्या जातीत माझा लय जीव आहे, मी तुमचा कसलाच विचार करणार नाही, हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा। म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून मी 4 ते 5 वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली। आम्ही तुम्हाला 2 वर्षापासून मागणी करतोय, 4 महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली, 2 महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक। आमच्या सरकारी नोंदी जेवढ्यात त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठा कुणबी कायदा पारित करा, अंमलबजावणी करा, गॅजेटियरची सगळ्या अंमलबजावणी करा, ही तुम्हाला विनंती। आणखीन वेळ गेलेली नाही।